ठाण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली। आपल्या गतिमंद मुलीच्या वेदना असह्य झाल्यामुळे त्या मुलीला आपल्या जन्मदात्या आईने आणि सांभाळणाऱ्या आजीने गुंगीचं औषध देऊन तिचा खून केल्याची घटना घडलेली आहे। ठाण्यामधून ही खळबळजनक घटना समोर आली। ठाण्यामधील जगताप चाळ परिसरात ही घटना घडल्याचं समोर आलंय। यशस्वी पवार असं मृत मुलीचं नाव असून तिचं वय 17 होतं। आई आणि आजी तिचा सांभाळ करत होत्या। यशस्वी जन्मताच अपंग आणि गतिमंद होती। गेल्या काही दिवसांपासून तिला प्रचंड शारीरिक यातना देखील होत होत्या। मुलीच्या या यातना न बघवल्यामुळे तिची आई स्नेहल पवार आणि आजी सुरेखा महागडे यांनी गुंगीच्या गोळ्या देऊन तिला ठार मारले। त्यानंतर यशस्वीचा मृतदेह हा गावी नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र या मुलीची मावस आत्या वर्षा रघुनंदन हिने पोलिसांकडे तक्रार दिल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी मुलीची आई स्नेहल पवार आणि आजी सुरेखा महागडे यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी आजी सुरेखा हिला अटक केली असून मुलीची आई अद्याप फरार आहे।